आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॉम मला बिलीव्हच नाही होते का मला मला ना खरंच अजून पण बिलीव्ह नाही होते. माझी एंगेजमेंट ही देवांश जहागीरदार सोबत झाली आहे. Oh God. वेट मॉम, अगं लवकरच माझं लग्न होणार आहे आणि लवकरच मी अंजली देवांश जहागीरदार होणार. गॉड गॉड गॉड, थँक्यू सो मच. हळूहळू ना माझे सगळे ड्रीम्स पूर्ण होत आहेत. खरंय ग बाई, विश्वासच बसत नाहीये की सगळं नीट पार पडलंय. त्या देवांशच्या आईचं काही नाही ग, ती गाईसारखी मऊ आहे. मला भीती त्या मारक्या म्हशीचीच होती. मारकी म्हैस? कोण ती ग ती बॉबकटवाली देवांशच्या आत्या. स्वतः आपल्याशी शिंग उगारून असते. कधी अशा अंगावर चाल करून येईल असं वाटतं ग. नाकाच्या शेंड्यावर काय एवढा राग आहे कुणाच ठाऊक. बरं झालं भीती नाही आली ते. त्यामुळे कसा कार्यक्रम असा छान पार पडला. ती असती ना नक्की काहीतरी खोडा घातला असता तिने. बघतो गोळी मारून टाकतात त्याला. मॉम, आता ना शुगर बॉक्स झालाय. अब मुझे और मेरे देवांश को कोई जुदा नहीं कर सकता. मॉम, तुझ्या त्या कॅन्सरच्या न्यूजने कसली जादू केली यार. सगळं किती फास्ट फास्ट झालंय. देवांश कसला हँडसम दिसत होता ना आज. माझं ना मनच नाही भरलं त्याला बघून. ते ना अजून थोडा वेळ थांबायला हवे होते ना. आता लग्न करून जाणार आहेस ना त्यांच्या घरी, तेव्हा 24 तास त्याच्याकडे बघत बस. त्यांच्या घरी गेल्यावर कुठे बघू आणि कुठे नको असं होणार आहे मला. आणि कसलं भारी असेल ना त्यांचं घर. घर नाही, मॅन्शन असेल. ड्रीम मॅन्शन, एकदम महालासारखं. आणि त्या महालात मी क्वीन असणार आहे. मला ना कधी तिकडे जाते असं होतंय. आय एम सो एक्साइटेड मॉम. तू जाशील ग त्या महालातली राणी बनून. आम्ही या खुराड्यातच मरणार बहुतेक. मरा. जस्ट किडिंग. गरज सरो वैद्य मरो. मॉम, मी तिकडे गेल्यावर तुम्हाला इथे राहू देणार आहे का? म्हणजे इथून सुद्धा हाकलणार आहे? नाही ग, मी म्हंटल ना तुला, देवांशला मी सांगणार की माझ्या मॉम डॅडला मस्त एक लक्झरी हाऊस घेऊन दे. तुम्ही दोघं तिकडे राहा. नाहीतर आपण एक काम करूया ना, तू आणि पॉप्स माझ्याच घरी शिफ्ट व्हा. आपण मस्त धमाल करूया तिथे. आत्या आणि सईला जाऊ दे इथेच काम करत. घ्या पेढे घ्या, तोंड गोड करा. तुमच्या देवांश दादाचं लग्न ठरलंय. आज साखरपुडा झाला. अभिनंदन सर. थँक्यू. आता लवकरच सुनबाई येईल घरी. म्हणजे घरात नवीन मालकीण येणार? हो. बरं, तिला काय हवं नको हे बघायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची. हा हो, तिला हे घर अगदी आपलंसं वाटलं पाहिजे. माझं जसं सगळं ऐकता ना, तसं तिचं पण ऐकायचं. होत आहे. हे लाख ऐकतील ग. पण तिला ह्यांना काही सांगायला, इन्स्ट्रक्शन द्यायला जमणार आहे का? म्हणजे असं का बोलताय ताई? मग काय, तिला मालक आणि नोकर यातला फरक कळतो का? या अशा लोकांमध्येच राहायची सवय असणार आहे ना तिला. अगं भैरवी, तू यायला हवं होतंस. कार्यक्रम एकदम मस्त झाला नाही? हो हो ना आत्या. अगं बहिणीने ना खूप मस्त जेवण बनवलं होतं. जेवण तिने बनवलं होतं? तिला माहिती आहे ना
ती या घरात कुक म्हणून नाही, जहागीरदारांची सून म्हणून येणार आहे. आय स्वेअर, हेच मला ना जास्त इरिटेट करतं. या लोकांना कसं वागायचं, कसं बोलायचं हे कळतच नाही. ते त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणेच वागत बोलत राहतात. शिकेल ती हळूहळू. वहिनी, माझ्या एक्सपिरियन्सनुसार ना, या मिडल क्लास फॅमिलीमधल्या मुली असतात ना, त्या कधी काहीही शिकत नाही. त्या तेच करतात जे त्या शिकून आल्यात. त्यातच त्यांना आनंद मिळतो. भैरवी, अगं अंजलीचे आई बाबा तुझी सतत आठवण काढत होते. म्हणजे भैरवी ताई असत्या तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं असं म्हणत होत्या. त्यांना बरं वाटलं असतं, पण माझ्या वाटण्याचं काय? आणि मी तिकडे आले असते तर गर्दी अजून वाढली नसती का? या रियाने मला एंगेजमेंटचे फोटो पाठवलेत ना, काय दाटी वाटीमध्ये उभे होता तुम्ही सगळे. केवढी गर्दी होती तिकडे, हालायलाही जागा नव्हती तुम्हाला. काय असे असे उभे होता? हा, काय चाललं होतं तुमचं? हो, त्यांचं घर जरा लहान आहे, पण त्यांच्या परीने जसं जमेल तसं खूप छान केला त्यांनी कार्यक्रम. वळेव. काय तू खुश आहेस ना? सगळं तुझ्या मनासारखं झालंय. गुड. तू खुश असणं ही माझी सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. तुझं लग्न यासाठी करतोय कारण तुझ्या आयुष्यातून येणारं संकट टळावं म्हणून, आणि म्हणूनच मी त्या मुलीला एक्सेप्ट करते. मुलगी जर का माझ्या आवडीची असती, आपल्या तोला मुलाची असती, तर मला जास्त आवडलं असतं. इट्स ओके. त्या मुलीला लग्नात कळेल ती कोणत्या घराची सून होणार आहे. आणि जर नाहीच कळलं तर आपण आहोत की तिला समजवायला. काय? इज एव्हरीथिंग इज ऑल राईट? तू इतका शांत का झालायस? तिकडे सगळं नीट झालंय ना? हो, तिकडे सगळंच छान झालंय. फर्स्ट क्लास एकदम. हे बघ, माझी एंगेजमेंट रिंग. वाव, ब्युटिफुल. बट यू नो व्हॉट, ही रिंग खूप लकी आहे, कारण ती तुझ्या बोटात आहे. तशीच ती जी मुलगी आहे ना, जी तुझ्याशी लग्न करणार आहे, ती सुद्धा लकी आहे. कारण देवांश जहागीरदार बरोबर लग्न करणं ही अभिमानाची गोष्ट आहे. फक्त हे तिला कळायला हवं. आय एम सॉरी, मी एंगेजमेंटला नाही येऊ शकले, पण लग्नाला मी असणार आहे. माझ्या देवांशचं लग्न हे खूप थाटामाटात करणार आहे मी, आणि सगळे बघणार आहेत हे लग्न. ओमी, रिया, चला, तुमच्या दादाचं लग्न दणक्यात करायचंय आपल्याला. हो आत्या. तयारीला लागा. बरं, मी जरा जाते, मला एक महत्वाचा कॉल करायचा आहे. देवा, काय रे, कसला विचार करतोस? असलंच नाही का? नक्की? हा. आणि काय, तुम्ही काय बसून राहिलात? बाहेरून आलोय आपण, चला फ्रेश व्हा. चला. हो.
सई, सई, एकटी भांडी घासू नको, मी येते मदतीला. काय आलेच, जरा थांब. सई, आले आले. सई, ए सई, सई, ए सई, सई, सई तू आतेस का बाळा? सई, काय वंस, अहो एक तर सकाळपासून काम करून करून कंबरडं मोडलंय माझं. जरा 2 मिनिटं पडावं म्हटलं तर झाला तुमचा आरडाओरडा सुरू. काय झालं? माफ करा ग वहिनी, पण सई आहे का आतमधल्या खोलीत? नाही का? घरात नाहीये का ती? नाही ना. गेली असेल पळून. ग वहिनी असं काय बोलतेस? सई जाईल का पळून? कारण आता काम दिसत असेल ना घरातलं. एवढा मोठा सगळा पसारा पडलाय, तो आवरायचा. त्यापेक्षा जाऊया बाहेर निघून. किंवा मग बसली असेल कुठल्या तरी कोपऱ्यात मुळू मुळू रडत. नाहीतरी माझ्या लेकीचं चांगलं झालेलं बघवतच नाही ना तिला, झोंबलं असेल नाकाला. अगं वहिनी तसं काही नाहीये. हे बघ, पण मला आता काळजी वाटते. सई घरात कुठेच नाहीये आणि मला सांगितल्याशिवाय ती कधीच कुठेच जात नाही. अगं पण मधू, सई तुझ्या बरोबर बाहेर आली होती का? नाही. अगं बाई, का घरात नाहीये? नाही ना, मला वाटलं किचन मध्ये काम करत असेल, पण घरात कुठेच नाहीये. अरे कुठे काय कळत नाही मला, कुठे गेली असेल ती. आय एम शुअर तुम्हाला माहिती होतं की ज्या मुलीची माझं लग्न ठरलंय ती अंजली आहे, तुमची बहीण आहे. हो गॉड, बॉम्ब. अगं सई देवांशला खरं सांगायला त्याच्या मागे तर नसेल ना गेली? नाही ग, तिने असले उद्योग केले तर तिला घरात तरी राहू देणार आहे का मी? त्याने काय होणार आहे? शेवटी देवांश आणि माझं लग्न मोडणारच आहे ना. सई ना नेहमी असं करते. माझ्या आयुष्यात जरा काही चांगलं झालं ना की सगळं स्पॉइल करते ती. नाही यार, असं नाही झालं पाहिजे यार. मॉम, मॉम, अगं मला देवांशी लग्न करायचंय ग. तुला स्वतःच्या लग्नाशिवाय दुसरं काही दिसत नाही का? तुझ्या लग्नाच्या अग्नीमध्ये ते बिचारे देवांशराव होरपळून निघाले नाहीत म्हणजे झालं. मधु, अरे काय बोलतोय? शुभ बोल बाबा. काय शुभ बोलता येईल? या दोघींनी काय गुण उधळलेत बघितलेस ना? इथे आता सई सापडत नाहीये. ती कुठे गेली याचा पत्ता नाही. तिला शोधायची काळजी करायची सोडून या दोघींचं काय चाललंय बघ. का नाही करणार? अहो खरं तर लेकीच्या लग्नाची चिंता वडिलांनी करायची असते, पण तुम्हाला पडली आहे का त्याची? काय नाही ना, मग तीच करणार, दुसरं कोण करणार? आणि हे बघा, तुमच्या भाचीमुळे जर माझ्या लेकीचं लग्न मोडलं ना तर अंजली आणि मी जीव देईन, सांगून ठेवते तुम्हाला. याशिवाय तुम्हाला दोघींना काही येतं का दुसरं? काही मनासारखं झालं नाही की लगेच चालल्या दोघी जीव द्यायला. हे बघ ललिता, सईला जर का देवांशला खरं सांगायचं असतं ना तर ती केव्हाच सांगून मोकळी झाली असती. साखरपुड्यापर्यंत थांबलीच नसती. तुम्ही शुअर आहात ना पॉप्स? नसेल ना गेली सई देवांशकडे? का आता का भीती वाटते तुला? अरे तुम्ही दोघींनी एवढी नाटकं केली आहेत, मग आता का घाबरताय? त्या सईच्या नशिबामध्ये जे काही होतं ते सगळं ओरबाडून घेतलंस ना तू. आज तिने बिचारीनी सगळ्यांसाठी राब राब राबून स्वयंपाक केला, त्याचं श्रेय स्वतःच लाटलं. आता सगळं तुमच्या मनासारखं होतंय तरी का घाबरताय तुम्ही?
सई घाबरत नाही, कारण ती खरी आहे. तुम्ही दोघी जणी कोत्या मनाच्या कोत्या, आणि सई मोठ्या मनाची आहे. जाऊ दे, तुमच्याशी बोलून काय फायदा आहे म्हणा. पालथ्या घड्यावर पाणी आहे. ताई, तू नको काळजी करूस, मी बघून येतो तिला. मधू, मी पण येते तुझ्यासोबत. हे बघ, घरात बसले ना माझ्या जीवाची घालमेल होईल. एकदा सईचा चेहरा बघितला ना तर माझ्या जीवाला चैन पडेल रे. ताई ताई, आज दिवसभर कष्ट करून तू पण दमली असणार आहेस. जरा विश्रांती घे, मी येतो बघून तिला. अहो वंच, एवढा भांड्याचा ढीग पडलाय, तो कोण घासणार आहे? आणि तुम्ही जाऊन काय करणार आहात? तुम्ही काय कडेवर उचलून आणणार आहात तिला? मी आलो. चल झोपू, चल. जरा डोळ्या लागत आला होता, आले लगेच बाहेर. मॉम पण सई. आगे काय काळजी करू नको, काही नाही होत. गुरुजींनी सांगितलं की हाच मुलगा तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. यू नो व्हॉट, मी माझ्या बायकोला इकडे नक्की आणणार आहे. माझ्या लग्नासाठी होकार आहे. यार, इतकी हॅपी होते मी. इतका चांगला दिवस चालला होता माझा. पण ती सई, ती कलमडलीच मध्ये. मी म्हंटल ना तुला, ही सई नेहमी मध्ये 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 करते. या मायले की जेव्हापासून या घरात आल्यात ना, माझ्या डोक्याला भुणभुण लागली आहे नुसती. एक तर ना सतत रडत असतात, आणि माझा नवरा रुमाल घेऊन त्यांचे डोळे पुसत. मॉम, आपण त्या सईला इतकं टॉर्चर करतो म्हणून ती जीव बीव द्यायला गेली नसेल ना? अगं, तिने चिठ्ठीत आपलं नाव लिहिलं आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागलं तर काय करणार आपण? बाई, अगं हो हो, अगं कुठून कुठे गेलीस तू? आता जहागीरदारांची सून होऊन त्यांच्या घरात निघाली होतीस ना, आणि आता डायरेक्ट जेलमध्ये? काय तू पण. पण अंजली, जर खरंच असं झालं तर बरंच होईल. एक तर देवांश आणि तुझ्या मार्गातला काटा निघून जाईल, आपलं खोटं पचेल. याला म्हणतात सुंठी वाचून खोकला गेला. स्मार्ट हा मॉम. सई, सई बाळा, कुठेच ग तू? मला आता भीती वाटायला लागली. धीर सुटत चाललाय माझा आता. सईनं जीवाचं काही बरं नाही. पांडुरंगा, पांडुरंगा, माफ करा. मला माझ्या मनामध्ये नको नको ते विचार आले. माफ करा. नाही, सई असं नाही करणार. सई
दिसायला जरी नाजूक असली तरी मनानं खंबीर आहे ती. असं भलता सलता विचार नाही करणार. कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यापासून पळणारी नाहीये ती. ती सामना करेल त्या दुःखांचा आणि अडचणींचा. सई, पांडुरंगा, ती जिथे कुठे असेल तिथे तिला सुरक्षित ठेवा.